गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया की व्हॉट इज मीन बाय ॲक्टिव्ह इम्युनिटी. When an antigen attack the body of an organism, antibodies are developed or produced in the body. This immunity is called active immunity. ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन बॉडी, एखादा अँटीजन, एखादा प्रोटीन, एखादा ॲलर्जन जे आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस होतो आहे, त्यावेळी नॅचरली आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी अँटीबॉडीज फॉर्म होण्याची प्रोसेस स्टार्ट होते त्याला आपण काय म्हणतो आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटी. दिले वेन अ होस्ट इज एक्सपोज टू अँटीजन, when maybe in the form of living or dead microbes or other protein, antibodies are produced in the host body. This type of immunity is called as active immunity. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम डेड जरी आला किंवा तो लाईव्ह जरी आला, किंवा त्याचा एखादा पार्ट जरी आला, एखादा त्याचा प्रोटीन जरी आला, तरीसुद्धा आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज फॉर्मेशनची प्रोसेस स्टार्ट होते. आणि ही जी इम्युनिटी आहे हिला आम्ही काय म्हणतो आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटी. इट हॅज नो साईड इफेक्ट. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत. इट इज अ स्लो अँड प्रोव्हाइड रिलीफ ओनली आफ्टर लाँग पिरियड. आणि ही ॲक्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागतो, पण ही आपल्याला रिलीफ देते आफ्टर लाँग टाईम. ठीक आहे. आता ही जी ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, दॅट इम्युनी सिस्टीम इज वर्किंग, हेन्स बॉडी प्रोड्यूस अँटीबॉडी. ह्याच्यामध्ये मेमरी सेल्स आहेत. मेमरी सेल्स आर फॉर्म, हेन्स इट इज अ लाईफ लाँग इम्युनिटी. म्हणजे ही इम्युनिटी ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिव्ह होते तर ज्या मेमरी सेल्स आहेत, ह्या मेमरी सेल हे सगळं लक्षात ठेवतात. आणि पुन्हा जर आपल्याला हे इन्फेक्शन झालं तर आपल्याला पहिल्यासारखा जास्त वेळ लागत नाही. सो मेमरी सेल्स आर फॉर्म, हेन्स इट इज अ लाईफ लाँग इम्युनिटी. म्हणजे ही लाईफ लाँग इम्युनिटी आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता ह्या इम्युनिटीमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता पहिल्यांदा आपण डिस्कस करूया इथं की व्हॉट इज मीन बाय नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. द इम्युनिटी प्रोड्यूस वेन ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर्म नेचर इंटर द बॉडी, दॅट इज नॅचरल इन्फेक्शन. आता जे नॅचरल रूट आहे म्हणजे ओरल आहे, डोळा आहे, नाक आहे, घसा आहे, ॲनल रूट आहे. ठीक आहे. इथून नॅचरलीच एखादा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. ह्या इन्फेक्शनला आम्ही म्हणतो आहे नॅचरल इन्फेक्शन. सो इम्युनिटी डेव्हलप अगेन्स्ट मिझल्स आफ्टर द डिसीज फॉर लाईफ टाईम. एकदा का जर तुम्हाला मिझल्स इन्फेक्शन झालं तर पुन्हा तुम्हाला कधीच मिझल्स होत नाही आहे किंवा ते इन्फेक्शन परत होत नाही आहे. याचाच अर्थ ती लाईफ लाँग इम्युनिटी आहे हे सिद्ध होतं नॅचरली. सेकंड आहे आर्टिफिशियल इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली बाय वॅक्सिनेशन. आता ह्याच्यामध्ये वॅक्सिनेशन आपण घेतो आहे, म्हणजे आपण काय करतो आहे की आर्टिफिशियली आपण वॅक्सिन घेतो आहे. सो वॅक्सिन कन्सिस्ट ऑफ डेड ऑर लाईव्ह बट ॲटेन्युएटेड आर्टिफिशियल विकेंड पॅथोजन ऑर टॉक्झॉइड कन्सिस्ट ऑफ मायक्रोबियल कंपोनंट ऑर टॉक्झिन्स सिकेड बाय द पॅथोजन. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आता आपण कोविड-19मध्ये वॅक्सिन घेतो आहे. आता हे वॅक्सिन म्हणजे काय आहे, तर वॅक्सिन म्हणजे एखादा पॅथोजन आहे त्याचा डेड पार्ट किंवा त्याचं विकेंड जे काय स्ट्रक्चर आहे किंवा त्याला डिॲक्टिवेट केलेलं किंवा त्याचा एखादा पार्ट किंवा एखादा त्याचं टॉक्झिन आपण घेतो आहे आणि काय तयार करतो आहे, वॅक्सिन तयार करतो आहे. बरोबर आहे. सो वॅक्सिन इज इंट्रोड्यूस इन टू द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी. आणि हे वॅक्सिन घेतल्यामुळं त्या वॅक्सिनच्या अगेन्स्ट आपली इम्युन सिस्टीम काय फॉर्म करते, अँटीबॉडीज फॉर्म करते. आणि भविष्यात खरोखर जर तो अँटीजन आपल्यामध्ये आला तर ऑलरेडी त्याच्या रेडीमेड अँटीबॉडी आपण तयार केलेल्या असतात विथ द हेल्प ऑफ वॅक्सिन. त्यामुळे शक्यतो आपला त्या व्हायरसचं किंवा त्या पॅथोजनचं जे इन्फेक्शन होणार होतं लंगवरती, हार्टवरती किंवा इतर ह्याच्यावरती, तर ते होऊ शकत नाही आहे. अशा भरपूर वॅक्सिन्स आम्ही बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तयार केलेल्या आहेत. त्यातलं BCG वॅक्सिन आहे, पोलिओ वॅक्सिन आहे, स्वाईन फ्लूची वॅक्सिन आहे, TBची वॅक्सिन, असे भरपूर वॅक्सिन काय केलेले आहेत मेडिकल फील्डमध्ये तयार केलेले आहेत. आता ही झाली ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता आपण बघूया पॅसिव्ह इम्युनिटी. आता एवढं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपण काय करतो आहे, डिरेक्टली आपण काय करतो आहे, रेडीमेड अँटीबॉडीज त्या पेशंटला देतो आहे. म्हणजे ॲक्टिव्हमध्ये त्या स्वतः तयार होत होत्या त्याच्याच बॉडीमध्ये अगेन्स्ट पॅथोजन, अगेन्स्ट इन्फेक्शन. पण पॅसिव्हमध्ये आपण काय करतो आहे, त्या रेडीमेड देतो आहे. वेन रेडीमेड antibodies are directly given to protect body against the foreign agents, immunity is called as passive immunity.
इट कॉज रिॲक्शन. आता हे दिल्यामुळे एखाद्या पेशंटला रिॲक्शन पण होऊ शकते, की जसं ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट्स नव्हते, पण इथं साईड इफेक्ट्स असू शकतात, होतीलच असं काही नाही आहे. आणि ती शॉर्ट लाईव्ह, जशी ती लॉंग लाईव्ह होती, लॉंग पिरियडमध्ये आपल्याला हे करतो, तशी ही नाही, ही शॉर्ट लाईव्ह आहे अँड प्रोव्हाइड इमिडिएट रिलीफ, पण पटकन रिलीफ देते. हा त्यातला काय फरक आहे. आता आपण बघूया की पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय आहे, थोडंसं डीपमध्ये बघूया. द इम्युनी सिस्टम इज नॉट वर्किंग, हेन्स अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस बाय द बॉडी अँड एक्सटर्नल अँटीबॉडीज हॅव टू बी गिवन. आता कोविडमधलं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की प्रत्येकाला कोविडचं म्हणजे कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यावरती प्रत्येकाच्यामध्येच अँटीबॉडीज तयार होतील की नाही हे काय आपण सांगू शकत नाहीत. त्याच्यामध्ये होणार आहेत, त्याला काही लक्षणं पण सिम्पटम्स पण जाणवणार नाही आहेत आणि तो त्याच्यामधून एक थोड्या दिवसामध्ये रिकवर होईल. पण ज्या पेशंटमध्ये हे तयार होत नाही आहेत अँटीबॉडीज, बरोबर आहे, मग ते काय करणार, जर अँटीबॉडीज तयार झाल्या नाही तर ते काय करणार, लंगला इन्फेक्शन करणार, पुन्हा निमोनिया होणार. तर ते होऊ नये म्हणून आपण आधीच काय करतो आहे, त्याला पॅसिव्ह इम्युनिटी देतो आहे, बरोबर आहे. म्हणजे मगाशी आपण म्हटलं ते आपण मगाशी आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय केलं तर व्हॅक्सिन घेतलं, बरोबर आहे. मग पण असे भरपूर डिसीज आहेत की ज्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, रेडीमेड अँटीबॉडीज त्या पेशंटला काय करतो आहे, देत असतो आहे. हा पहिला प्रकार त्याच्यामधला. आता नॅचरलीसुद्धा लक्षात ठेवा, आपण काय करतो आहे की अँटीबॉडीज देण्याचा प्रयत्न करतो आहे, ते आता आपण थोडंसं बघूया. द इम्युनी सिस्टम इज नॉट वर्किंग, हेन्स द अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस्ड बाय द बॉडी अँड एक्सटर्नल अँटीबॉडीज हॅव टू बी गिवन. द मेमरी सेल्स आर नॉट प्रोड्यूस, हेन्स दिस इम्युनिटी इज शॉर्ट टर्म ऑर टेम्पररी. आता ह्याच्यामध्ये मेमरी सेल्स नाही आहेत, त्यामुळे ही काही इम्युनी सिस्टीम ॲक्टिव्ह इम्युनिटीसारखी लॉंग टाईम किंवा लॉंग लास्टिंग नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आता बघूया आपण, ह्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत पॅसिव्हिटीमध्ये. ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, डिरेक्टली त्या पेशंटला रेडीमेड अँटीबॉडीज देतो आहे, मग ते नॅचरली पण देतो. आता नॅचरली कसं देतो आहे हे थोडंसं बघा. द न्यूबॉर्न इन्फंट्स डज नॉट हॅव अ वेल डेव्हलप इम्युनी सिस्टीम. जे बाळ आत्ताच नुकतं जन्मलेलं आहे, 1 महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे, त्या बाळामध्ये इम्युनी सिस्टीम इतकी व्यवस्थित डेव्हलप झालेली नसते. दे आर प्रोटेक्टेड बाय मॅटर्नल मदर्स अँटीबॉडीज. मग हे जे बाळ आहे, हे बाळ काय करतं, जे आईकडून दूध घेतं, त्या दुधामध्येच काय असतात, रेडीमेड अँटीबॉडीज असतात आणि ह्या अँटीबॉडीज त्या दुधामधून त्या बाळाला डिरेक्टली मिळतात. आता 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, त्या बाळाचा जन्म होण्याच्या अगोदर आई आणि बाळ ह्याच्यामधलं कनेक्शन जे होतं ते होतं प्लासेंटा. त्या प्लासेंटामधून त्या बाळाला ऑलरेडी रेडीमेड अँटीबॉडीज मिळाल्या होत्या. आफ्टर बर्थ, आफ्टर पार्च्युरेशन, ज्यावेळी ते बाळ फिडिंग करत होतं त्यावेळी त्या फिडिंगमधून, त्या दुधामधून ह्या सगळ्या अँटीबॉडीज त्या बाळाला आईकडून भेटल्या. म्हणजे ह्या नॅचरली भेटल्या ना. सो याला आम्ही काय म्हणतो आहे, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. बिफोर डिलिव्हरी थ्रू अम्बिलिकल कॉर्ड आणि आफ्टर डिलिव्हरी दॅट इज ब्रेस्ट मिल्क, दॅट इज कोलेस्ट्रॉल, त्याला आपण काय म्हणतो, कोलेस्ट्रॉल. तर हे नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटीचं पहिलं एक्झाम्पल आहे. आता आपण बघूया आर्टिफिशियल. ड्युरिंग सिव्हिअर इन्फेक्शन इन अडल्ट्स, हायपरइम्युनो सीरम और अँटीसिरम इज गिवन. अँटीसिरम contain antibodies against the particular disease that produced from the hyperimmunized horse equine serum. आता बऱ्याच जणांनी सिरम दिलं होतं, जे आता सचिन तेंडुलकरनं सुद्धा मागच्या 15-20 दिवसामध्ये न्यूज तुम्ही ऐकली असेल की त्याला कोरोना झाला होता आणि त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी त्या अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या. त्या अँटीबॉडी सगळ्या त्याच्या सिरममध्ये होत्या, तर त्यानं त्याचं सिरम डोनेट केलं, बरोबर आहे. सो दे आर प्रोड्यूस फ्रॉम द हायपरइम्युनाइज्ड हॉर्स इक्विन सिरम. आता हा हायपरइम्युनाइज्ड हॉर्स म्हणजे काय, सगळ्यात चांगली इम्युनी सिस्टीम ही घोड्याची असते. घोड्याचा डाईट चांगला असतो, घोड्याचा एक्सरसाइज चांगला असतो. त्यामुळे एखादा व्हायरस किंवा एखादा पॅथोजन पहिल्यांदा आपण काय करू शकतो आहे, त्या घोड्याला अगदी थोड्या प्रमाणात टोचू शकतो आहे, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. पुन्हा आणखीन त्याला आपण त्याचे इन्फेक्शन करून त्याला आपण हायपर इम्युनाइज करू शकतो आहे आणि त्याच्या बॉडीमध्ये तयार झालेल्या ज्या काही अँटीबॉडीज आहेत, ह्या अँटीबॉडीज सेपरेट करून आपण काय करू शकतो, त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार करून ते रेडीमेड आपण एखाद्याला टोचू शकतो आहे. आता जे स्नेक बाईटचे पेशंट आहेत, बरोबर आहे, की ज्यांना आपण काय करतो, रेडीमेड अँटीबॉडीज देतो आहे, की ज्या शक्यतो हायपर इम्युनाइज्ड हॉर्सपासून तयार केलेल्या असतात. अँटी रॅबिस सिरम, तुम्हाला सगळ्यांना माहिती की डॉग बाईट किंवा ज्यांना पिसालेलं कुत्रं चावतं त्याऐवजी आपण अँटी रॅबिस सिरम घेतो आहे, की जी लुईस पाश्चरनं तयार केली होती. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करतो आहे आपण, आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटीद्वारे काय करतो आहे, आपण त्या पेशंटला रिकवर करण्याचा प्रयत्न करतो आहे.
तर आपण हे सगळं बघितलं. तर नॅचरल बघितलं, त्याच्यामध्ये आपण कोलॅस्ट्रम बघितलं की जे येलोइश कलरचं फ्लुईड आहे की जे आईकडून बाळाला दिलं जातं इनिशियल लॅक्टेशनमध्ये. त्याच्यामध्ये IgA नावाच्या अँटीबॉडीज असतात की ज्या बाळाला काय करतात, त्याची इम्युनी सिस्टीम इम्प्रूव्ह करायला हेल्प करतात. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी हे सगळं आपण बघितलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्याच्या नेक्स्ट आपण बघणार आहोत व्हॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन. आता व्हॅक्सिनेशन पण आपण मगाशी बघितलं की व्हॅक्सिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो आहे द प्रिन्सिपल ऑफ इम्युनायझेशन ऑफ व्हॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन द प्रॉपर्टी ऑफ मेमरी ऑफ इम्युनी सिस्टीम. इन व्हॅक्सिनेशन the preparation of antigenic protein or pathogen or inactivated or weakened pathogen vaccines are introduced into the body. एक तर ते वीक करायला लागतं, हिट किल करावं लागतं, त्याच्यामधला जो डॅमेज करणारा पार्ट आहे तो बाजूला करावा लागतो, त्यालाच आम्ही म्हणतो इनॅक्टिवेटेड. आता फॉर एक्झाम्पल एखादा साप आहे, कोब्रा असं आपण म्हणूया, की जो काय करतो त्याच्यामध्ये पॉयझन आहे. ओके, की त्याच्यामध्ये काय आहे तर फॅन्जेस आहेत की ज्या फॅन्जेसमध्ये व्हिनम आहे. जर का आपण ते व्हिनम काढलं तर त्या कोबरापासून आपल्याला कुठलाही धोका नाही आहे, बरोबर आहे. पण आपण कोबराला घाबरणार. तसंच एखादा पॅथोजन, एखादा ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये जो डॅमेज करणारा जो पार्ट आहे तो पार्टच आपण काढून टाकायचा की ज्याच्यामुळं तो ऑर्गॅनिझम लाईव्ह राहणार पण तो आपल्याला डॅमेज करणार नाही आहे. पण तो जर आपल्या बॉडीमध्ये आला तर त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय तयार करणार, तर अँटीबॉडी तयार करणार. इतकंच आपल्याला पाहिजे आणि तेच आपण तो जो प्रिन्सिपल आहे तोच आपण कशामध्ये वापरतो आहे, व्हॅक्सिनमध्ये वापरतो आहे. द अँटीबॉडीज प्रोड्यूस इन द बॉडी अगेन्स्ट दीज अँटीजन्स वुड बी न्यूट्रलाइज द पॅथोजेनिक एजंट्स ड्युरिंग ॲक्च्युअल इन्फेक्शन. द वॅक्सिन्स ऑल्सो जनरेट मेमरी B and T cells that recognize the pathogen quickly on subsequent exposure of oral the invaders and massive production of antibodies. If a person is infected with some deadly microbes to which quick immune response is required, as in tetanus. धनुर्वादामध्ये टिटॅनसमध्ये डेड प्रिपरेशन आपण त्या ऑर्गॅनिझमचं टोचल्यावरती पटकन आपल्याला काय होतं, त्यातून रिकव्हरी मिळते. So we need to directly inject the perform antibodies or antitoxins even in case of snake bite. आता स्नेक बाईटमध्ये लक्षात ठेवा, जर पटकन त्याला साप चावला असेल तर पटकन अँटीबॉडीज तयार करणं म्हणजे वॅक्सिन देणं हे काही शक्य नाही आहे, तोपर्यंत त्या पेशंटचा डेड होईल. अशा वेळी आम्ही काय करतो आहे, रेडीमेड अँटीबॉडीज त्याला टोचतो आहे पटकन, की जेणेकरून त्या पेशंटचा जीव जाणार नाही आहे. द इंजेक्शन विच इज गिवन to the patient contain perform antibodies against the snake venom. This type of immunization is called as passive immunization. ह्यालाच आम्ही काय म्हणतो, passive immunization म्हणतो. Recombinant DNA technology has allowed the production of antigenic polypeptide of pathogens in bacteria or yeast. So vaccine produced using this approach allow a large scale production and hence greater availability of immunization. Hepatitis B vaccine produced from yeast. अशा भरपूर वॅक्सिन्स आम्ही तयार केली ईस्टपासून, काही बॅक्टेरियापासून. ठीक आहे. RDNA टेक्नॉलॉजी, त्यालाच आम्ही म्हणतो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. हे टेक्नॉलॉजी वापरून आम्ही वेगवेगळ्या वॅक्सिन्स तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण इथं थांबूया.